सध्या पुण्यामध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या आदेशावरून ओव्हरहेड केबल्सवरती जे आहे ती कारवाई सुरू आहे। याचा 2 टप्पा जे आहे ते पूर्ण झालेले आहेत, मात्र याच्यावरून अनेक आर्थिक नुकसान होत असल्याचं जे व्यावसायिक आहे त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनीच नुकतीच महापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची बैठक देखील त्यांच्यासोबत घेतलेली आहे। आता माझ्यासोबत केबल टीव्ही अँड ब्रॉडकास्ट ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। काय तुमचा नेमका आक्षेप आहे या संपूर्ण कारवाईवर? आमचं म्हणणं आहे की कारवाई करताय त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे, पण ती कारवाई करण्याच्या अगोदर पूर्वकल्पना जर दिली तर नक्कीच आमच्या ऑपरेटर त्याला प्रतिसाद देतील चांगल्या प्रकारे। दुसरी गोष्ट, अनियमितता कामामध्ये असू शकेल, पण ज्या पद्धतीने कारवाई होती ती चुकीची आहे, ज्याच्यामुळे आर्थिक नुकसान जास्तीत जास्त होत चाललेलं आहे ऑपरेटर लोकांचं। महापालिकेचं म्हणणं आहे की एवढे वर्ष तुम्ही व्यवसाय करताय पण त्यांना काही आर्थिक लाभ किंवा जे निधी आहे तो मिळत नाही। आता बरेच 15,000 कोटींचा अर्थसंकल्प मांडलेला आहे, निधी गरजेचा आहे प्रत्येक गोष्टीसाठी, त्याच्यामुळे या व्यवसायातून याच्यातून निधी मिळत नाही म्हणून ही कारवाई आहे। देशाच्या प्रगतीसाठी महसूल महत्त्वाचा आहे, ते आम्हाला देखील मान्य आहे, परंतु जेव्हा निधी महानगरपालिकेला द्यायचा आहे तर त्यासाठी आमच्या ऑपरेटरच्या दृष्टीने काय उपाययोजना महानगरपालिकेने केलेल्या आहेत हा देखील प्रश्न विचार करण्यासारखा आहे। तर आमचं म्हणणं आहे की त्याप्रमाणे तुम्ही ओव्हरहेड केबलच्या काही पॉलिसी बनवा, त्या पॉलिसी बनवल्यानंतर त्या पॉलिसीच्या अंतर्गत आम्ही काम करू आणि त्यानुसार जे काही तुम्ही आम्हाला त्याचा चार्ज किंवा जे काही खर्च ठरवून द्याल तो आम्ही तिथं शासनाला भरायला तयार आहे ना। आम्ही भरणार नाही किंवा आम्हाला करायचं नाही आहे किंवा आम्ही या कारवाईच्या विरोधात आहोत असा काही भाग नाही आहे, आम्ही प्रशासनाच्या बरोबरच आहोत। पण आधी इशारा देण्यात आला होता ना या कारवाई संदर्भात? नव्हता देण्यात आलेला, आम्हाला 8 दिवस आधी कळलंय, त्यानंतर आम्हाला तेवढा वेळ पण मिळाला नाही, तोपर्यंत कारवाई चालू झाली होती। तुम्ही बैठक घेतली आहे महापौरांसोबत, अध्यक्षांसोबत, काय सांगण्यात आले त्यांच्याकडून? अध्यक्षांनी भिमाले साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यांनी सांगितलं की त्यांना आम्ही जेव्हा ही रिक्वेस्ट केली की ही ओव्हरहेड जी पॉलिसी आहे ती बनवण्यात यावी पुणे शहरासाठी, आणि त्या पॉलिसीच्या बनवत असताना त्यामध्ये आमच्या ऑपरेटरच्या वतीने कोण ना कोणती प्रतिनिधित्व असावं की जेणेकरून आम्हाला देखील काही इनपुट्स महानगरपालिकेला देता येतील। तर त्यासाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आमच्यातील पदाधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये त्यांच्या समितीमध्ये समाविष्ट करून घेतलं ना, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। म्हणजे तोपर्यंत धोरण बनूपर्यंत कारवाई सुरू राहणार आहे का आणि किती कालावधी लागणार आहे हे संपूर्ण धोरण स्थायी समिती अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार कारवाई तर चालूच राहणार आहे, पण त्यामध्ये त्याचा इफेक्ट लोकल ऑपरेटरला होणार नाही असं त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे जे अधिकारी वर्ग आहे तो देखील आमच्या लोकांना सपोर्ट करत आहे।